सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर धुळे शहरातील मालेगाव रोडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फुटी पूर्णाकृती पुतळ्याची आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या हस्ते आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। एका याचिकेमुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या कामाला स्थगिती दिली होती। मात्र महापालिकेच्या कायदेशीर लढ्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ही स्थगिती उठवली। परिणामी गेल्या 7 महिन्यांपासून रखडलेल्या या ऐतिहासिक स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला व क्रेनच्या सहाय्याने हा पुतळा दिमाखात स्थानापन्न करण्यात आला। या सोहळ्याप्रसंगी बोलताना आमदार अग्रवाल यांनी विरोधकांवर सडकून टीका केली। शिवरायांच्या स्मारकासह 51 शक्तीपीठ आणि टॉवर गार्डनसारख्या शहरातील महत्त्वाच्या विकासकामांत विरोधकांनी विनाकारण कायदेशीर खोडा घातल्याचा आरोप त्यांनी केला। या सततच्या अडथळ्यांमुळे प्रकल्पांना उशीर तर झालाच, शिवाय खर्चातही मोठी वाढ झाली आहे। या वाढीव खर्चाचा आणि दिरंगाईचा जाब आता धुळेकर नागरिकांनीच संबंधितांना विचारावा, असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले। या ऐतिहासिक क्षणी शहरातील विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी आदरणीय मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचा मनापासून आभार व्यक्त करतो। सत्य परेशान होता है पर पराजित नहीं, हे परत आमच्या सर्वोच्च न्यायालयाने आज या ठिकाणी दाखवून दिलं आहे। आणि धुळेकर नागरिकांची जी प्रतीक्षा होती ती आज प्रतीक्षा संपलेली आहे आणि सुंदर असं ज्यांच्या राज्यात आपण सर्वजण राहतो अशी आपले छत्रपती यांचं स्मारक आज या ठिकाणी विराजमान झालं। आता रात्र दिवस काम करू, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर काम करू, कारण की ऑलरेडी कामाला फार उशीर झालेला आहे। DSR वाढत चाललेला आहे। त्या ठेकेदाराला जे काम करायचंय त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतील। त्याला जबाबदार कोण हे सुद्धा धुळेकर जनता त्या ठिकाणी विचारणार आहे।